नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. बघा 2025 सुरुवातीलाच रेशन कार्डबाबत हे काही कडक नियम आता लागू होणार आहे. आता जे गहू तांदूळ तुम्हाला या अगोदर मिळत होते त्यासाठी 3 नियम तुम्हाला पाळावे लागणार आहे. काही नियम आहे ते पाळावे लागणार आहे, ते करावे लागणार आहे. तरच तुम्हाला रेशन कार्डवर जे धान्य आहे, गहू तांदूळ जे असं काही धान्य आहे जे काही तुम्हाला या अगोदर मिळत होतं ते आता नियम पाळले तरच मिळणार आहे, अन्यथा मिळणार नाही. नवीन सरकार स्थापन झाले, नवीन वर्षात नव्या सरकारने काढलेला हा नवीन नियम. बघूया काय आहे हा नवीन सरकारने नवीन नियम काढलेला. सरकारच्या मंत्रिमंडळात ही चर्चा झाली की जो कोणी हे काम करणार नाही त्यांना रेशन धान्य मिळणार नाही. त्यामुळे कोणता नियम तुम्हाला पाळावे लागणार आहे, कोणते जे नियम आहे ते तुम्हाला पाळावे लागणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वांना ही सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे रेशन तुम्हाला हवं असेल तर आजच हे काम तुम्हाला करावं लागणार आहे. वेळ न घालवता, अगदी जास्त वेळ लागणार नाही आहे, काही 2 मिनिटाचंच काम आहे. लक्ष देऊन व्हिडिओ ऐका. तुमच्याकडे पिवळे, पांढरे, केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही धान्य मोफत घेत असाल तर तुम्हाला हे काम करायचेच आहे. जर तुम्ही हे काम केले नाही, तुम्हाला मोफत मिळणारं जे धान्य आहे ते मिळणार नाही. म्हणजे जे एकंदरीत जे रेशन तुम्हाला येतं ते कुठेतरी खंडल्या जाईल, ते तुम्हाला मिळणार नाही. आणि मग तुमच्याकडे पिवळे, केशरी, पांढरे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही जर गहू आणि तांदूळाचा मोफत लाभ घेत असाल तर यापुढे काही नियम आहे त्या जाणून घेऊया. ते काय नियम आहे? सर्व रेशन कार्ड धारकांनी लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. तुम्हाला रेशन मोफत मिळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. मी तुम्हाला KYC कशी करायची ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. 2025मध्ये बदललेला नियम बघा काय आहे, यामध्ये कोण पात्र असणार आहे. आता बघा, पांढऱ्या रेशन कार्ड धारकांची पात्रता, त्यानंतर पिवळ्या रेशन कार्ड धारकांची पात्रता, त्यानंतर आपण बघणार आहोत केशरी रेशन कार्ड धारकांची पात्रता. आता तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर आजच हा अर्ज भरा. लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. महत्त्वाची माहिती आहे. 2025 पासून पांढऱ्या रेशन कार्डसाठी पात्रता काय असणार आहे तर ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असेल, तर जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल तर 5 एकरपेक्षा जास्त जमीन तुमच्याकडे असेल, तुमच्या नावावरती असेल. 2025 पासून पांढरे रेशन कार्ड, आता नियम हे बदललेले आहे. तर पांढऱ्या रेशन कार्डसाठी मी तुम्हाला नियम सांगितलेला आहे, यासाठी तुम्ही पात्र आहात. त्यानंतर पिवळे रेशन कार्ड धारकांनी नियम काय असणार आहे आपण थोडक्यात बघूया. पात्रता बघा काय असणार आहे. गरीब रेषेखालील रेशन कार्ड धारकांना BPL अंतर्गत येणाऱ्या कुटुंबांना पिवळे रेशन कार्ड दिले जाते. यासाठी कुटुंबाचे उत्पन्न 15,000 वार्षिक उत्पन्न असायला हवे. आता ज्येष्ठ महिला कुटुंब प्रमुख म्हणून तिचा समावेश करावा लागणार आहे. कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकर किंवा डॉक्टर, वकील, इंजिनियर नसावा. हे पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी. त्यानंतर केशरी रेशन कार्ड धारकांसाठी काय आहे आपण बघूया. ज्या कुटुंबाचे उत्पन्न वर्षाला 15,000पेक्षा जास्त आहे आणि 1 लाखापेक्षा कमी असेल त्यांना केशरी रेशन कार्डचा लाभ होणार आहे. कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी वाहन नसावे. या टॅक्सी आणि ट्रॅक्टर वगळता एकूण जमीन 4 एकरपेक्षा जास्त नसावी. आता बघा, महत्त्वाचे काम म्हणजे रेशन कार्ड. आता महत्त्वाचे काम जे आहे ते तुम्हाला करायचे आहे. ते महत्त्वाचं काम आहे ते बघा काय आहे. महत्त्वाचे काम म्हणजे कुटुंबातील मृत व्यक्तीचे नाव जे आहे ते रेशन कार्डमधून कमी करायचे आहे. जी व्यक्ती आपल्या घरामध्ये मृत पावलेली आहे तिचं नाव जर तुम्ही कमी केलेलं नसेल तर त्या व्यक्तीचं नाव आपल्याला रेशन कार्डमधून कमी करायचं आहे, जेणेकरून तिच्या नावचं जे रेशन आहे ते आपल्याला येणार नाही. त्या व्यक्तीचा रेशन कार्डचा लाभ आपल्याला मिळणार नाही यापुढे. तर KYC कशी करायची मी थोडक्यात तुम्हाला सांगत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये तुम्हाला सांगत आहे KYC विषयी. KYC करणं खूप गरजेचं आहे. KYC न केल्यास तुमचे रेशन कार्ड जे आहे आता बंद होऊ शकते. जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि ते KYC केलेले नसेल तर ते रेशन कार्ड आता बंद होऊ शकते. रेशन कार्ड KYC केले नाही, आता तुम्हाला धान्य मिळणार नाही. लवकरात लवकर रेशन कार्ड KYC करून घ्या. ते कसे करायचे व्हिडिओमध्ये मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. अगदी 2 मिनिटात तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा.
शिधापत्रिका धारकांनी लवकरात लवकर ई-KYC करणे गरजेचे आहे. तसेच केले नाही तर 1 फेब्रुवारीपासून तुम्हाला धान्य मिळणार नाही. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील कोणत्या सदस्याची KYC झालेली आहे आणि कोणत्या सदस्याची KYC झालेली नाही तपासणे गरजेचे आहे. ज्या शिधापत्रिका धारकांनी ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना त्यांचे रेशन कार्ड जे आहे ते त्या 1 फेब्रुवारीपर्यंत बंद होणार आहे. ई-KYC कशी करायची हे मी व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. जर तुमचे रेशन कार्ड ई-KYC नसेल तर आजच हा व्हिडिओ बघून रेशन कार्ड ई-KYC करून घ्या. नवीन नियमांप्रमाणे रेशन कार्ड ई-KYC असणे गरजेचे आहे. जर तुमचे रेशन कार्ड ई-KYC नसेल तर तुम्हाला यापुढे धान्य मिळणार नाही. जे रेशन आपल्याला मिळतं, जे धान्य मिळतं, गहू तांदूळ मिळतात ते यापुढे मिळणार नाही. त्यासाठी आजच तुमचे रेशन कार्ड जे आहे ते ई-KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही, कुठलीही समस्या तुम्हाला येणार नाही आणि आपल्याला रेशन कार्डचा जो लाभ आहे तो तुम्हाला मिळणार आहे. बरं, तुमचे रेशन कार्ड ई-KYC झाले की नाही हे तुम्ही कसं ओळखणार? आत्ता राज्य सरकारनं नवीन नियम काढले आहे. रेशन कार्ड ई-KYC करणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला धान्य मिळणार आहे. तर ई-KYC कशी करायची आपण बघूया 2 मिनिटात. सर्वात अगोदर तुम्हाला ई-KYC करण्याची गरज आहे की नाही हे तपासावे लागणार आहे. त्यासाठी तुम्ही मेरा राशन हे ॲप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्ही तुमचे ई-KYC स्टेटस तपासू शकता. ई-KYC झालेली आहे की नाही हे कसं तपासणार? तर सर्वात अगोदर प्ले स्टोअरमध्ये जाऊन मेरा राशन ॲप डाउनलोड करा. त्यानंतर तुम्हाला सांगते, ॲप चालू करून तुमचा शिधापत्रिका क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकायचा आहे. टाकण्यासाठी ऑप्शन तुम्हाला तिथे दिसेल. आधार किंवा शिधापत्रिका यापैकी कोणताही एक क्रमांक टाकून सबमिट या बटनावर क्लिक करा. त्यानंतर आधार सीडिंग या ऑप्शनवर यावे. त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे आधार सीडिंग यस किंवा नो असे ऑप्शन दिसेल. ज्या सदस्याच्या नावापुढे यस हा ऑप्शन असेल त्या सदस्याला ई-KYC करण्याची गरज नाही, परंतु ज्या सदस्याच्या नावापुढे नो असा ऑप्शन दिसेल त्या सदस्याला ई-KYC करण्याची अत्यंत गरज आहे, तरच तुम्हाला राशन मिळणार आहे. ई-KYC करण्यासाठी तुम्ही राज्याच्या खाद्यपुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि तिथे तुमची ई-KYC होऊ शकते. तर आजच हे रेशन कार्डवरील नियम तुम्ही पाळा आणि ई-KYC जी आहे ती करून घ्या आणि रेशन कार्डचा लाभ घ्या, जेणेकरून तुम्हाला रेशन कार्डचा लाभ होईल. गहू तांदूळ जे काही येतात आपल्याला रेशनवर ते तुम्हाला मिळतील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.